मी त्या क्षणी पूर्णपणे घाबरलेल्या अवस्थेत रस्त्यावर पडले होते. या निर्दयी जगात आता कुठे जावं, काय करावं हेच मला कळत नव्हतं. तेवढ्यात समोरून एक भरधाव गाडी आली आणि तिचा कर्कश हॉर्न वाजला. मी भीतीने थरथर कापू लागले. गाडीतून एक माणूस खाली उतरला. मला वाटलं आता हाही मला मारेल, अपमान करेल. मी रडू लागले, पण तो अचानक माझ्यासमोर गुडघ्यावर बसला आणि मान खाली घालून शांत राहिला. मी त्याचा चेहरा पाहिला आणि माझे भान हरपलं. माझं नाव स्वरा आहे. मी लहानपणापासून खूप बिनधास्त आणि आनंदी स्वभावाची मुलगी होते. माझे बाबा माझ्यावर खूप प्रेम करायचे. त्यांनी मला इतका लळा लावला होता की माझी प्रत्येक इच्छा पूर्ण व्हायची. माझा जन्म झाल्यानंतर आई या जगातून निघून गेली होती. त्यामुळे आईचं प्रेम मला कधी अनुभवायलाच मिळालं नाही. माझ्यासाठी माझे बाबा हाच माझा संपूर्ण संसार होता. मी शाळेत जायचे त्या काळात आमच्या वस्तीत एक भीक मागणारा मुलगा यायचा. खरं सांगायचं तर तो दिसायला अजिबात भिकारी वाटत नव्हता. पहिल्यांदा तो आला तेव्हा मी त्याला जेवायला दिलं आणि मग तो जवळजवळ रोजच यायला लागला. एकदा मी त्याला विचारलं, तू काही काम का करत नाहीस? तो म्हणाला, मी खूप प्रयत्न करतो, पण मला कुठेच काम मिळत नाही. मला शिकायची खूप आवड आहे, त्यामुळे उरलेल्या वेळात मी अभ्यास करतो, पण भूक लागली की पोट भरण्यासाठी भीक मागावी लागते. मी त्याला विचारलं, तू शाळेत जातोस का? तो म्हणाला, हो, मी सरकारी शाळेत शिकतो. बाबा मला शाळेत जायला नको म्हणतात, पण तरीही मी जातो, कारण मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. तो मुलगा माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठा होता. मी त्याला विचारलं, तुझ्या घरी कोणी नाही का? त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, आई आजारपणामुळे गेली. बाबा खूप दारू पितात. त्यांना माझ्या भूक तहानेशी काहीच देणं घेणं नाही. त्यांना फक्त दारूच महत्त्वाची वाटते. ते जे काही कमावतात ते सगळे पैसे दारूत खर्च करतात. माझ्यासाठी काहीच आणत नाही. हे ऐकून माझ्याही डोळ्यात पाणी आलं. आई नसण्याचं दुःख मी चांगलं समजू शकत होते. त्या दिवसापासून मी त्याला म्हणाले, तू काळजी करू नकोस, रोज आमच्या घरी ये, मी तुला जेवायला देईन. त्याने त्याचं नाव आदित्य असल्याचं सांगितलं. त्यानंतर तो जेव्हा जेव्हा यायचा तेव्हा मी त्याला काही ना काही खायला द्यायचे. कधी कधी आम्ही खूप गप्पाही मारायचो. त्याच्या बोलण्यात खूप समजूतदारपणा असायचा. एकदा मी त्याला जेवायला देत होते, तेवढ्यात माझा मोठा भाऊ निलेश तिथे आला. तो रागाने म्हणाला, हा मुलगा कोण आहे आणि तू याच्याशी काय बोलतेस? याला खायला का देतेस? निलेशने माझं पूर्ण बोलणं ऐकूनही घेतलं नाही. त्याने आदित्यला तिथून हाकलून दिलं. एवढंच नाही तर त्याला थप्पडही मारली आणि म्हणाला, पुन्हा या भागात किंवा माझ्या घरासमोर दिसलास तर थेट पोलिसांच्या ताब्यात देईल. मी निलेशला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याने काहीच ऐकलं नाही. त्याने मला ओढत बाबांसमोर नेलं आणि म्हणाला, तुम्हाला माहिती आहे का, ही एका अनोळखी मुलासोबत बसून गप्पा मारत होती. हे ऐकताच मी रडू लागले. मी बाबांना सगळं खरं सांगितलं. मी म्हणाले, तो भीक मागतो, मी फक्त त्याला जेवायला देत होते. बाबा म्हणाले, बाळा, तुझं मन खूप चांगलं आहे, हे मला माहिती आहे, पण प्रत्येक माणसाची नियत कशी असेल याचा नेम नसतो, म्हणून पुन्हा असं करू नकोस. मीही त्यांना म्हणाले, ठीक आहे, मी असं करणार नाही. पण खरं सांगायचं तर आदित्यशिवाय माझा दुसरा कुठलाच मित्र नव्हता. मी मनोमन त्याला माझा मित्र मानलं होतं. काही दिवस मला त्याची खूप आठवण यायची, पण हळूहळू वेळ पुढे सरकत गेला आणि मी माझ्या आयुष्यात रमून गेले. त्याचाही विसर पडत गेला. माझा भाऊ माझ्यापेक्षा 5-6 वर्षांनी मोठा होता. काही वर्षांनी त्याचं लग्न झालं आणि वहिनी घरी आल्या. त्यांचा स्वभाव असा होता की त्या फारसं बोलत नसत, मात्र त्यामुळे आम्हाला काहीच अडचण नव्हती. सुरुवातीचे काही महिने वहिनी इतर घरातील सुनेसारख्याच नीट वागत होत्या, पण त्यानंतर त्या हळूहळू प्रत्येक काम टाळू लागल्या. कधी एखादं कारण सांगायचं तर कधी मुद्दाम भाजीमध्ये मीठ किंवा तिखट जास्त घालायच्या. त्यांचं नेहमीच एकच म्हणणं असायचं की मी आता मोठी झाली आहे, त्यामुळे घरातील सगळी कामं मीच करायला हवीत. खरं तर वहिनी ज्या ज्या कामांना हात लावत नव्हत्या ती सगळी कामं मी करत होते. बाबा मला अनेकदा म्हणायचे, आजपर्यंत मी तुला घरकामाची सवय लावली नाही, त्यामुळे तू एवढी कामं करतेस ते पाहून मला बरं वाटत नाही. तेव्हा मी त्यांना समजावून सांगायचे, वहिनीसुद्धा कुणाच्या तरी घरची मुलगी आहेत, त्या इथे येऊन काम करत आहेत ना. बाबा म्हणायचे, हे खरं आहे, पण हे त्यांचं सासर आहे. उद्या तूही तुझ्या सासरी जाशील तेव्हा तिथे अशीच कामं करशील, पण तोपर्यंत तू माझी मुलगी म्हणून या घरात आहेस, त्यामुळे शक्य तितका आराम करावा असंच मला वाटतं. पुढे आयुष्यभर तुला काम करावंच लागणार आहे आणि उद्या जर वहिनी निलेशसोबत वेगळं राहायला गेल्या तर त्यांनाही सगळी कामं करावीच लागतील ना. शिवाय आपल्या घरात माणसं किती आहेत, आपण फक्त चौघच आहोत. कपडे आणि भांडी धुण्यासाठी कामवाली आहे, झाडलोट आणि पुसणं तूच करतेस. फक्त स्वयंपाकाचं काम उरतं, पण तेही त्यांना करायचं नाही. मी आजच निलेशशी याबद्दल बोलतो, पण बाबांनी त्याच्याशी या विषयावर बोलताच घरात वाद सुरू झाला. त्यानंतर तर जवळजवळ रोजच घरातील वातावरण तणावपूर्ण राहू लागलं. प्रत्येक गोष्टीत वाद आणि कटुता जाणवायची. मी मात्र शांतपणे हे सगळं पाहत राहायचे. एकदा मी वहिनींना दूरध्वनीवर कोणाशी तरी बोलताना ऐकलं. त्या माझ्याबद्दल वाईट बोलत होत्या. त्या म्हणत होत्या, हे लोक माझ्याशी जे करत आहेत ना, त्याचं फळ त्यांनाही एक दिवस भोगावं लागेल.
त्यांनी जे पेरलं आहे तेच त्यांच्या वाट्याला येईल. त्यांच्या बोलण्याने मला खूप आश्चर्य वाटलं, कारण आम्ही त्यांच्याशी असं काय वाईट केलं होतं हेच मला समजत नव्हतं. त्या जसं राहू इच्छित होत्या तसंच राहत होत्या. घरात सर्वाधिक वादही त्याच घालत होत्या. तरी सुद्धा त्यांच्या मनात आमच्याबद्दल इतकी कटुता का होती हे मला कळत नव्हतं. माझ्या मनात आलं की याबद्दल त्यांच्याशी बोलावं, पण मी काहीच बोलले नाही. शांतपणे माझ्या कामात गुंतून राहिले. दरम्यान बाबा वारंवार आजारी पडू लागले होते. त्यांची तब्येत नेहमीच बरी नसल्यामुळे त्यांचा अशक्तपणा चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्यामुळे त्यांनी माझ्या लग्नाचा विचार सुरू केला. त्यांना चांगलंच ठाऊक होतं की त्यांना काही झालं तर या घरात माझी काळजी घेणारं कुणीच उरणार नाही. याच काळात त्यांनी मालमत्तेबाबतही चर्चा सुरू केली. बाबा म्हणाले, बहुतेक वेळा मुलींना मालमत्तेत कमी हिस्सा मिळतो, पण मी माझ्या मुलगा आणि मुलीला समान वाटा देणार आहे. हे ऐकताच निलेशने मोठा आक्षेप घेतला. तो म्हणाला, समाजात असं कधीच होत नाही. त्यावर बाबा ठामपणे म्हणाले, समाजात काय होतं आणि काय होत नाही याच्याशी मला काही देणं घेणं नाही, पण माझ्या मुलीचं आयुष्य कठीण करून मी जाणार नाही. त्यामुळे मालमत्ता दोघांमध्ये समान वाटली जाईल. निलेशला माहिती होतं की तो बाबांच्या निर्णयाविरुद्ध जाऊ शकत नाही, त्यामुळे तो शांत राहिला. मात्र त्याची ती शांतता पुढे येणाऱ्या वादळाची चाहूल होती. अखेर मालमत्तेची विभागणी झाली आणि सर्व काही समान वाटलं गेलं. त्यानंतर बाबांनी माझ्यासाठी योग्य स्थळ शोधायला सुरुवात केली, कारण माझं पदवीचं शिक्षणही पूर्ण झालं होतं. काही दिवसांनी बाबांना एक चांगला मुलगा मिळाला. माझ्या लग्नाची बोलणी सुरू असतानाच बाबांकडून एक मोठी चूक झाली. त्यांनी माझ्या होणाऱ्या सासरच्यांना आधीच सांगितलं होतं की मी अर्ध्या मालमत्तेची मालकी नाही. त्या एका गोष्टीमुळे घरात एक वेगळंच दडपणाचं वातावरण निर्माण झालं. बाबा सतत गप्प राहू लागले आणि निलेश तसेच वहिनी सुद्धा नाराज दिसू लागले. सुरुवातीला मला वाटलं की कदाचित दुसरंच काही कारण असेल, पण नंतर कळलं की मालमत्तेच्या विषयावरूनच त्यांच्यात वाद सुरू आहेत. वहिनी म्हणत होत्या, स्वरा लग्न करून जाईल तेव्हा अर्धी मालमत्ताही घेऊन जाईल. बाबांनी हे अजिबात योग्य केलं नाही. मात्र बाबांनी या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. घरात लग्नाची तयारी जोरात सुरू झाली. सर्वत्र गडबड, लग्नासाठीचे कपडे, देण्यात येणाऱ्या वस्तूंची यादी, नातेवाईकांची ये-जा अशा अनेक गोष्टी सुरू होत्या. बाबांनी मला मालमत्तेतील हिस्सा दिलाच होता, शिवाय लग्नातही भरपूर वस्तू दिल्या. यावर निलेश म्हणाला, मुलींना लग्नात वस्तू दिल्या जातात आणि मुलांना मालमत्तेतील हिस्सा मिळतो. तुम्ही तिला हिस्सा दिलात आणि आता एवढं सगळंही देत आहात. बाबा शांतपणे म्हणाले, माझ्या हातात असतं तर मी माझ्या मुलीला माझ्या आयुष्यातील प्रत्येक श्वासही दिला असता. ती मला इतकी प्रिय आहे. हे ऐकल्यावर निलेश गप्प झाला. त्यावेळी मी मात्र खूप आनंदात होते, पण बाबांचं हे प्रेम माझ्याविषयी भावाच्या मनात द्वेष निर्माण करेल याची मला कल्पनाही नव्हती. काही दिवसांनी माझं लग्न रोहितसोबत झालं. सुरुवातीला त्याचं वागणं माझ्याशी खूप चांगलं होतं, पण जसजसा वेळ पुढे सरकत गेला तसतसा त्यांचा स्वभाव बदलू लागला. हळूहळू मला जाणवू लागलं की हे लग्न त्यांनी माझ्या नावावर असलेल्या मालमत्तेमुळेच केलं होतं. एकदा बोलता बोलता माझ्या सासूबाई म्हणाल्या, तुझ्याकडे खूप पैसा आहे असं ऐकलं आहे. मुख्य बाजारात तुझ्या नावावर 2 दुकानेही आहेत. त्यापैकी एक दुकान विकून टाक, मग आपण छानसं घर आणि गाडी घेऊ. त्यावेळी मी काहीच बोलले नाही, शांत राहिले. पण नंतर बाबांशी याबद्दल बोलल्यावर त्यांनी मला ठामपणे सांगितलं, असं काहीही करू नकोस, कुणालाही काही देण्याचा विचारसुद्धा करू नकोस आणि कोणत्याही कागदावर न वाचता कधीही सही करू नकोस. मी बाबांचं म्हणणं तंतोतंत पाळलं. सुरुवातीला या गोष्टीला मी फारसं महत्त्व दिलं नाही, पण हळूहळू काही विचित्र गोष्टी माझ्या लक्षात येऊ लागल्या. खरं तर याआधी मी कधीच अशा गोष्टींकडे लक्ष दिलं नव्हतं, पण आता काही घटना अशा घडत होत्या की माझं लक्ष त्यांच्याकडे वेधलं जाऊ लागलं. माझ्या वहिनी याच भागातील असल्यामुळे त्यांची आणि रोहितच्या घरच्यांची ओळख आधीपासूनच होती. एका घरातील बातमी दुसऱ्या घरापर्यंत सहज पोचायची. निलेश आणि वहिनींचं लग्न झालं तेव्हा रोहितचे घरचेही त्या समारंभाला आले होते. मात्र त्यावेळी रोहित आला नव्हता, फक्त त्याची आई आली होती. त्या कोणत्या नात्याने आल्या होत्या हे मला माहिती नव्हतं, पण मी त्यांना एकदा पाहिलं होतं. निलेश आणि वहिनींच्या लग्नाला काही वर्षे उलटून गेली होती, त्यामुळे त्या गोष्टीकडे माझं विशेष लक्ष गेलं नव्हतं. पण काळाने अचानक वेगळंच वळण घेतलं आणि ती जुनी आठवण पुन्हा मनात जागी झाली. जणू एखादं जुनं छायाचित्र अचानक डोळ्यांसमोर येऊन सत्याचा पडदा उघडू लागलं. कारण मी माझ्या पतीला लपून छपून एका मुलीशी दूरध्वनीवर बोलताना ऐकलं होतं. सुरुवातीला मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. मला वाटलं कदाचित माझाच गैरसमज असेल, मी विनाकारण संशय घेत असेन. पण मी जी खोटी समजूत करून घेत होते तिच्या मागचं सत्य इतकं भयानक होतं की त्याची कल्पनासुद्धा मी स्वप्नात केली नव्हती. आणि मग तो क्षण आला ज्याने माझं संपूर्ण आयुष्य हादरवून टाकलं. त्या रात्री मी झोपले होते. अचानक मला स्वच्छतागृहात जाण्याची गरज भासली. मी उठून तिकडे जात असताना आतून मंद स्वरात काही आवाज ऐकू येऊ लागले. तेवढ्यात माझी झोप आणखी थोडी उघडली. मी पलंगाकडे पाहिलं तर रोहित तिथे नव्हता. मला समजलं की तो स्वच्छतागृहात आहे. मी कान देऊन ऐकलं तर तो म्हणत होता, माझा जीव, तू अजिबात काळजी करू नकोस. तिकडची सगळी संपत्ती तू तुझ्या ताब्यात घे आणि इकडे मी हिची सगळी मालमत्ता माझ्या ताब्यात घेतो. मग आपण दोघं मिळून आपल्या सुखसोयींचं सुंदर आयुष्य उभं करू. हे ऐकताच माझं डोकंच सुन्न झालं. तो नेमकं काय बोलत आहे हे काही
काळ मला समजलंच नाही, पण मनातली अस्वस्थता वाढतच गेली. मी लगेच परत जाऊन पलंगावर पडले आणि विचार करू लागले की हे सगळं नेमकं काय चाललं आहे. हळूहळू सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडल्या जाऊ लागल्या. प्रत्येक प्रसंगाचा अर्थ स्पष्ट होत गेला आणि मग माझ्यासमोर असं सत्य आलं की माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या स्त्रीशी माझ्या पतीचा संबंध होता ती दुसरी कोणी नसून माझी स्वतःची वहिनी होती. आता मला आधीच्या अनेक गोष्टी आठवू लागल्या. वहिनी जेव्हा जेव्हा मला भेटायला यायच्या तेव्हा त्या इतक्या आनंदी का असायच्या. अनेकदा त्या मला माहेरी बोलवायच्या आणि प्रत्येक वेळी रोहितलाही सोबत आणण्याचा आग्रह का धरायच्या. या सगळ्या गोष्टींचा अर्थ आता स्पष्ट होत होता. आता मला समजलं होतं की रोहित वहिनींना सांगत होता, तू निलेशची मालमत्ता तुझ्या ताब्यात घे आणि मी माझ्या पत्नीची मालमत्ता ताब्यात घेतो. मग आपण दोघं मिळून आपलं वेगळं आयुष्य सुरू करू. हा फक्त विश्वासघात नव्हता, तर दोन कुटुंब उद्ध्वस्त करण्यासाठी आखलेला एक डाव होता. एका बाजूला माझ्या पतीचं कटू सत्य होतं आणि दुसऱ्या बाजूला माझ्या स्वतःच्या भावाचं संसार जीवन होतं. मला काहीच समजत नव्हतं. कोणाला वाचवावं आणि कोणत्या प्रश्नाचं उत्तर शोधावं हेच कळत नव्हतं. असेच अनेक दिवस संभ्रमात गेले. अखेर स्वतःला धीर देऊन मी निलेशशी याबद्दल बोलायचं ठरवलं. पण त्याआधीच दुःखाचा आणखी एक मोठा डोंगर माझ्यावर कोसळला. माझे बाबा या जगातून निघून गेले. माझं हृदय अक्षरशः तुटलं, कारण या जगात माझा सर्वात मोठा आधार तेच होते. त्यांच्या प्रेमामुळे मला नेहमी सुरक्षित वाटायचं. मी घरी पोहोचले तेव्हा तिथे नातेवाईकांची गर्दी जमू लागली होती. घरभर रडण्याचे आवाज घुमत होते. लोक सतत येत जात होते आणि संपूर्ण परिसर शोकमग्न झाला होता. बाबांची तब्येत आधीपासूनच ठीक नव्हती. ते अशक्त होते आणि अनेक आजारांनी त्रस्त होते, पण ते इतक्या अचानक निघून जातील यावर माझा विश्वासच बसत नव्हता. त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती. ते पाहून असं वाटत होतं की ते एखाद्या शांत प्रवासाला निघाले आहेत. पण माझ्या मनात निर्माण झालेली पोकळी मी कोणाला सांगणार होते. मी बराच वेळ बाबांच्या जवळ बसून राहिले. त्यांना मन भरून पाहत राहिले. वारंवार स्वतःलाच आशा देत होते की कदाचित ते एकदा तरी डोळे उघडतील, पण तसं काहीच घडलं नाही. वेळ पुढे सरकत राहिला. लोक येत राहिले जात राहिले, पण माझ्यासाठी मात्र काळ थांबून गेला होता. त्याच वेळी मला जाणवलं की काही जखमा अशा असतात ज्या कुणालाही दिसत नाहीत, पण त्या माणसाला आतून पोखरत राहतात. कधी मी रडायचे, कधी पूर्ण शांत राहायचे, कधी स्वतःशीच बोलायचे, तर कधी तासनतास एका जागी बसून राहायचे. थोडी सावरल्यानंतर पुन्हा रोहित आणि वहिनींच्या संबंधांचा विचार माझ्या मनात येऊ लागला. त्यांचे शब्द, त्यांचे आवाज आणि ते सगळे प्रसंग काट्यांसारखे मनात टोचत होते. मी स्वतःची समजूत काढण्याचा प्रयत्न केला की कदाचित आता हे सगळं थांबेल, पण तो माझा गैरसमज होता. मी वाट पाहत राहिले, पण ती प्रतीक्षा कधीच संपली नाही. उलट रोहित माझ्यापासून आणखी दूर जाऊ लागला. त्याला माझ्याशी काहीही देणं घेणं उरलं नव्हतं. तरीसुद्धा मी आशेच्या भरवशावर आणखी 1 वर्ष काढलं. पण आमच्या नात्यात प्रेम नव्हतं, जिव्हाळा नव्हता. तिथे फक्त स्वार्थ आणि लालसा होती. शेवटी एक दिवस मी पूर्णपणे थकून गेले आणि निलेशशी बोलण्याचा निर्णय घेतला, कारण या सगळ्या गोष्टी मी फक्त त्यालाच सांगू शकत होते. मला आशा होती की तो माझं म्हणणं ऐकेल, समजून घेईल आणि कदाचित काही मार्ग काढेल. मी त्याच्या घरी पोहोचले तेव्हा माझं हृदय जोरजोराने धडधडत होतं. मनात असंख्य प्रश्नांची गर्दी होती. घरात गेल्यावर पाहिलं तर तो आधीपासूनच काहीतरी कारणाने चिंतेत दिसत होता. मी हळू आवाजात म्हणाले, दादा, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. त्याने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेत एक विचित्र राग दिसत होता. तो लगेच म्हणाला, पहा, बाबा आता या जगात नाहीत. त्यांनी तुझ्यासाठी आयुष्यभर सगळं केलं. आता माझ्याकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नकोस. त्याचे हे शब्द माझ्या मनाला खोलवर जखम करून गेले. तरीही मी स्वतःला सावरत म्हणाले, तुमचा गैरसमज झाला आहे. मी दुसऱ्या कारणासाठी इथे आले आहे. कृपया माझं बोलणं एकदा ऐका. मला खरं तर वहिनींबद्दल बोलायचं आहे. त्याने लगेच माझं बोलणं तोडलं आणि म्हणाला, तुला त्यांच्याबद्दल काय बोलायचं आहे आणि तू नेहमी त्यांच्या मागे का लागलेली असतेस? त्यांच्याशिवाय माझं या जगात दुसरं कोणी नाही. त्यांचे शब्द माझ्या मनावर घाव घालून गेले. त्या क्षणी मला जाणवले की तो स्वतःच्या विचारांच्या जगात इतका हरवला आहे की त्याला सतत दिसेनासे झालं आहे. तरीही मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो काही ऐकून घ्यायलाच तयार नव्हता. माझ्या मनात विचार आला की निलेशचा वहिनींवर किती प्रचंड विश्वास आहे आणि त्या मात्र त्याच्या पाठीमागे काय करत आहेत. माझ्यासोबत त्या चुकीचं वागत होत्याच, पण माझ्या लग्नाला अवघी 2.5 वर्ष झाली होती. निलेश आणि वहिनींच्या संसाराला तर त्याहूनही जास्त काळ झाला होता. तरी सुद्धा त्यांना याची किंचितही जाणीव नव्हती की त्या किती मोठी चूक करत आहेत. जेव्हा निलेशने माझं एकही बोलणं ऐकलं नाही तेव्हा मी निराश होऊन परत आले. माझ्या मनात दुःख होतं, राग होता आणि आतून मला जाळणारी असहाय्यता होती. दरम्यान रोहितच्या रोजच्या वागणुकीचा मला इतका कंटाळा आला की अखेर एक दिवस माझा संयम सुटला. रागाच्या भरात मी त्याला स्पष्टपणे म्हणाले, तू काय करत आहेस हे सगळं मला माहिती आहे. सुरुवातीला त्याला विश्वासच बसला नाही की मला सत्य कळलं आहे, पण मी जेव्हा त्याला ठामपणे सगळं सांगितलं तेव्हा त्याच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. त्याच्या डोळ्यात अचानक कठोरपणा दिसू लागला. क्षणाचाही विलंब न लावता
त्याने माझ्यावर हात उचलला. तो क्षण माझ्यासाठी अत्यंत वेदनादायक होता. मी स्तब्ध उभी राहिले. जणू माझ्यातलं सगळं बळ संपून गेलं होतं. तो संतापाने ओरडत म्हणाला, मला जे करायचं आहे तेच मी करणार आणि तू माझं काहीही बिघडवू शकत नाहीस. आणि लक्षात ठेव, माझ्या मार्गात आलीस तर तुला दूर करण्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकतो. त्याच्या शब्दांमध्ये उघड धमकी होती. रोहित पुढे म्हणाला, मी तुझ्याशी लग्नच यासाठी केलं होतं की तुला मार्गातून दूर करता येईल. त्यानंतर तुझी सगळी मालमत्ता माझ्या ताब्यात येईल आणि मग मी माझ्या आवडत्या स्त्रीशी लग्न करेन. ती दुसरी कोणी नसून तुझीच वहिनी आहे. हे एक तास माझ्या आतलं सगळंच कोसळलं. आतापर्यंत मी स्वतःला दिलेला दिलासा खोटा होता आणि माझ्या मनातली शंका हेच खरं सत्य होतं याची मला पूर्ण खात्री पटली. मी त्याला म्हणाले, तुला देवाची सुद्धा भीती वाटत नाही का? हे ऐकून तो मोठ्याने हसू लागला आणि म्हणाला, माझं कुणीच काही वाकडं करू शकत नाही. मी विचार करू लागले की एखादा माणूस इतका आंधळा कसा होऊ शकतो की स्वतःचं आणि इतरांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासही मागे पुढे पाहत नाही. त्या दिवशी तो रागाने घराबाहेर पडला. जाताना तो म्हणाला, मी थोड्याच वेळात परत येतो. त्यानंतर तुला त्या सगळ्या कागदपत्रांवर सही करावी लागेल ज्यात तू तुझी सगळी मालमत्ता माझ्या नावावर करत आहेस असं लिहिलेलं असेल. आणि जर तू तसं केलं नाहीस तर मी कोण आहे आणि तुझ्याशी काय करू शकतो हे तुला दाखवून देईन. त्याचे हे शब्द ऐकून मी आयुष्यात पहिल्यांदाच मनापासून घाबरले. तो घराबाहेर गेल्यानंतर मी दरवाजा बंद केला. थरथरणाऱ्या हातांनी देवासमोर उभी राहिले आणि डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंनी मन मोकळं करत प्रार्थना करू लागले. मी देवाकडे मदतीची याचना करत होते. पुढे काय होणार याची मला कल्पना नव्हती, पण एक गोष्ट निश्चित होती की माझ्याकडे जाण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग उरला नव्हता. निलेशलाही माझ्याशी काही देणं घेणं उरलं नव्हतं. मग मी मदतीसाठी कोणाकडे जाणार होते? त्या क्षणी मी पूर्णपणे एकटी पडले होते आणि माझ्यासाठी तो आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग होता. आता यापेक्षा अधिक सहन करण्याची ताकद माझ्यात उरली नव्हती. मी देवाकडे सगळं सुरळीत होण्यासाठी आर्त विनंती करत होते, पण त्यानंतर जे घडलं त्याची कल्पनासुद्धा मी स्वप्नात केली नव्हती. संध्याकाळपर्यंत बातमी आली की रोहितचा अपघात झाला आहे आणि रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. या एका बातमीने माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. घरभर मृत्यूची शांतता पसरली होती. अशी शांतता ज्यात शब्द नसतात पण वेदना मात्र असतात. माझ्या सासूबाईंना आधीपासूनच माझ्याबद्दल विशेष आपुलकी नव्हती आणि आता त्यांच्या मनात माझ्याविषयी द्वेषही निर्माण झाला होता. त्यांना वाटू लागलं की त्यांच्या मुलाच्या मृत्यूसाठी मीच जबाबदार आहे. त्या सतत माझ्या नशिबाला दोष देऊ लागल्या आणि प्रत्येक आरोप माझ्यावर टाकू लागल्या. घर तेच होतं, भिंती त्याच होत्या, पण माझ्यासाठी सगळंच बदललं होतं. प्रत्येक गोष्ट मला घाबरवू लागली होती. जणू मी अशा जगात आले होते जिथे माझं कुणीच नव्हतं आणि माझ्यासाठी कोणतीच जागा नव्हती. दररोज त्या मला इतका मानसिक त्रास देऊ लागले की त्या घरात राहणं कठीण झालं. त्यांच्या बोलण्यातला कटुपणा दिवसेंदिवस वाढत होता. त्या नेहमी म्हणायच्या, आता या घरात तुझं आहे तरी काय? माझा मुलगाच गेला, मग तू इथे का राहिली आहेस? मला असं वाटू लागलं की मी त्या घरची सून नसून एखादी परकी व्यक्ती आहे जिचा त्या घराशी कधीच काही संबंध नव्हता. अनेक रात्री मी जागून काढल्या. मनात सतत गोंधळ आणि अस्वस्थता असायची. पुढे काय होईल याचा अंदाज नव्हता आणि मागे वळून पाहिलं तरी आधार नव्हता. फक्त एक खोल पोकळी होती जी दिवसेंदिवस वाढत चालली होती. खरं तर ज्या माणसाने माझ्याशी कधीच प्रामाणिकपणा ठेवला नाही त्याची विधवा म्हणून संपूर्ण आयुष्य जगण्याची माझी इच्छाही नव्हती. जर तो माझ्याशी निष्ठावान असता तर कदाचित मी आनंदाने उरलेलं आयुष्य त्याच्या आठवणीत घालवलं असतं, पण आता माझ्या मनात त्याच्यासाठी कोणतीही भावना उरली नव्हती. मात्र पुढे काय करायचं हेच मला समजत नव्हतं. आणि मग एक दिवस सासूबाईंनी माझ्यावर अन्यायाची परिसीमा गाठली. त्यानंतर अखेर मी खूप त्रासून निलेशच्या घरी परत आले. मला आशा होती की कदाचित माझ्या भावाला माझी दया येईल, तो सगळं विसरेल आणि मला पुन्हा आपलंसं करेल. सुरुवातीला तसंच घडलं. मी घरी पोहोचल्यावर त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला तिथे राहण्याची परवानगी दिली. त्यामुळे मला थोडासा दिलासा मिळाला. निदान डोक्यावर छप्पर तरी मिळालं होतं. पण मला जाणवत होतं की तो माझ्याशी फारसं बोलत नव्हता. माझा गैरसमज फार काळ टिकला नाही. मला आधार देण्यामागचा त्याचा खरा हेतू काही दिवसातच उघड झाला. त्याने वहिनींना स्पष्ट सांगितलं होतं की त्यांनी माझ्याशी हवं तसं वागावं. याची जाणीव मला हळूहळू होऊ लागली जेव्हा परिस्थितीचं खरं रूप समोर येऊ लागलं. पूर्वी वहिनी माझ्याशी थोड्याफार सौम्यपणे बोलायच्या, तेही आता पूर्णपणे बंद झालं. त्यांनी घरातील कामं करणाऱ्या बाईंना कामावरून कमी केलं आणि मला स्पष्ट सांगितलं की आता घरातील सगळी कामं मलाच करावी लागतील. आमच्या घरी तर सुरुवातीपासूनच कामासाठी बाई होती, निलेशचं लग्न होण्यापूर्वीही आणि त्यानंतरही. पण मी विधवा होऊन त्या घरात परत आल्यावर वहिनींनी तिला कामावरून काढून टाकलं आणि मग मी स्वतःच्या घरात स्वतःला नोकरानी बनताना पाहू लागले. ज्या घरात मी लाडात वाढले होते, जिथे माझं प्रत्येक स्वप्न जपलं गेलं होतं, त्या घरात आज माझा कोणताही मान उरला नव्हता. माझी ओळख फक्त घरकाम करणारी मुलगी इतकीच राहिली होती. वहिनी माझ्याकडून सतत काम करून घ्यायच्या. त्यासोबत त्या कायम ओरडायच्या, किरकोळ गोष्टींवर टोमणे मारायच्या आणि अनेकदा हातही उचलायच्या.
कधी ढकलायच्या तर कधी केस पकडून ओढायच्या. जणू एक जिवंत माणूस नसून एखादी निर्जीव वस्तू आहे जी त्यांना हवी तशी वापरता येईल. अनेकदा रात्री उशिरापर्यंत जागी राहून मी विचार करत बसायचे. हेच ते घर होतं जिथे मी आनंदात माझं बालपण घालवलं होतं, बिनधास्तपणे वावरले होते. पण आज त्याच घरात माझा कोणताही मान उरला नव्हता. सगळंच बदलून गेलं होतं. तरीही आता मला शांतपणे सगळं सहन करायचं होतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी कामात गुंतलेली असायचे, पण एवढं करूनही माझा सतत अपमानच होत राहायचा. शेवटी एक दिवस मी ठरवलं की आता निलेशला सगळं सांगायलाच हवं. मी त्याला म्हणाले, दादा, मला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. तो अतिशय कोरड्या स्वरात माझ्याकडे पाहत म्हणाला, काय आहे ते सांग, लवकर बोल. मी हळू आवाजात म्हणाले, दादा, रोहित आणि वहिनींचे संबंध होते आणि आता त्या माझ्यावर खूप अन्याय करत आहेत. निलेशने माझ्याकडे अशा नजरेने पाहिलं जणू त्याला विश्वासच बसला नव्हता की मी असं काही बोलू शकते. तो लगेच संतापून म्हणाला, तू माझ्या पत्नीवर आरोप करते आहेस. तुझ्याकडे याचा काही पुरावा आहे का? मी शांत झाले, कारण माझ्याकडे उत्तर नव्हतं. संपूर्ण सत्य तर रोहितच्या दूरध्वनीमध्ये होतं आणि त्याच्या अपघातानंतर तो दूरध्वनी कुठे गेला याची मला काहीच कल्पना नव्हती. मी म्हणाले, पुरावा नाही, पण मी स्वतःच्या डोळ्यांनी सगळं पाहिलं आहे. त्याने माझ्यासमोर सगळं मान्यही केलं होतं. मी खोटं बोलत नाही. माझं बोलणं ऐकून त्याचा राग कमी होण्याऐवजी आणखी वाढला. त्याच्या चेहऱ्यावर माझ्याविषयी विश्वास नव्हता तर संशय आणि तिरस्कार दिसत होता. तो म्हणाला, तू खोटं बोलते आहेस. आता तुझी कुणालाच किंमत उरलेली नाही म्हणून तू अशा गोष्टी सांगते आहेस. मी म्हणाले, तुमचा गैरसमज झाला आहे. मी वहिनींविरुद्ध कोणताही डाव रचत नाही. मी त्याच्या डोळ्यात पाहिलं, पण तिथे भावाचं प्रेम नव्हतं, आपुलकी नव्हती, फक्त एक थंडपणा होता. त्या दिवसानंतर परिस्थिती आणखीनच वाईट झाली. निलेशने माझ्याशी अधिक अंतर ठेवायला सुरुवात केली आणि वहिनींचं वागणंही अधिक कठोर झालं. आता त्यांना खात्री झाली होती की निलेश त्यांच्या कोणत्याही कृतीवर प्रश्न विचारणार नाही. एक दिवस मी भांडी घासत होते. वहिनी घरातील जुनी भांडी शोधून शोधून आणत होत्या आणि माझ्यासमोर ठेवत होत्या. थंड पाण्यामुळे माझे हात सुरकुतले होते, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. सगळी भांडी आणून झाल्यावर त्या फळांची ताटली घेऊन माझ्याजवळ आल्या आणि मोठ्याने हसू लागल्या. त्यांच्या चेहऱ्यावर कसलीही चिंता नव्हती. मला वाटलं, आज त्यांना काय झालं आहे. मग त्या म्हणाल्या, बरं सांग, तुला कधी कळलं की माझे आणि रोहितचे संबंध होते? हे ऐकताच माझा हात थांबला. मी स्तब्ध झाले. इतक्या सहजपणे त्या ही गोष्ट बोलतील यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी त्यांच्याकडे पाहत म्हणाले, तू काय बोलते आहेस? त्या पुन्हा हसल्या. जणू माझी अवस्था पाहून त्यांना आनंद होत होता. मग त्या म्हणाल्या, म्हणजे तुला सगळं आधीपासून माहिती होतं तर? मग सांग ना, हे सगळं समजल्यावर तुला कसं वाटलं होतं? त्या निवांतपणे एक एक फळ खात होत्या, जणू ही काही साधीच गोष्ट होती. त्या पुढे म्हणाल्या, तुला माहिती आहे का, तो माझ्यावर किती प्रेम करायचा, किती सुंदर प्रेमळ गोष्टी बोलायचा आणि तुझी तर कायम निंदा करायचा. म्हणायचा की त्याला तुझी घृणा वाटते. त्यांचे शब्द माझ्या मनात जणू ज्वाला पेटवत होते. तरीही मी शांत राहिले. पण त्या थांबल्या नाहीत. त्या म्हणाल्या, रागवण्याची गरज नाही. आता तो या जगात नाही आणि खरं सांगायचं तर त्याच्या जाण्याचं सर्वाधिक दुःख मलाच झालं आहे. तुला त्याच्यावर कुठे प्रेम होतं? पण मी मात्र त्याच्यावर खरंच प्रेम केलं होतं. मी संतापून म्हणाले, असं आहे का? मग निलेशवर कोणतं प्रेम केलं आहेस तू? माझं बोलणं ऐकताच त्यांच्या चेहऱ्याचा रंग बदलला, डोळ्यात कठोरपणा उतरला. त्या माझ्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, तोंड बंद ठेव आणि तुझी मर्यादा ओळख. मी तुझ्याशी काय करणार आहे याची तुला अजून कल्पनाही नाही. त्या पुढे म्हणाल्या, तू फक्त माझी नणंद नाहीस तर माझी प्रतिस्पर्धीही आहेस, म्हणून मी तुला कधी सोडणार नाही. त्यांच्या आवाजात प्रचंड द्वेष आणि हट्ट भरलेला होता. इतक्यात अचानक निलेश तिथे आला. क्षणभर सगळं थांबलं आणि वहिनी एका क्षणात अगदी नेहमीसारख्या वागू लागल्या, जणू काही क्षणापूर्वी काहीच घडलं नव्हतं. मला क्षणभर आशा वाटली की कदाचित निलेशने सगळं ऐकलं असेल. कदाचित तो वहिनींना काहीतरी बोलेल. पण निलेश शांतपणे तिथून निघून गेला. त्याने काहीच ऐकलं नव्हतं. त्या दिवसानंतर त्या घरात माझ्या अडचणी आणखी वाढल्या. एक दिवस निलेश काही मालमत्तेची कागदपत्र घेऊन माझ्याजवळ आला आणि म्हणाला, यावर सही कर. बाबांनी तुझ्या नावावर जे काही केलं आहे ते सगळं मला परत दे. ते ऐकताच मला बाबांचे शब्द आठवले. त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं, हे सगळं तुझं आहे आणि कोणत्याही कागदावर विचार न करता कधीही सही करू नकोस. ते आठवताच मी नकार दिला. माझं उत्तर ऐकून त्याचा चेहरा रागाने लाल झाला. तो ओरडत म्हणाला, तुला सही करावीच लागेल. या घरात राहायचं असेल तर सही कर, नाहीतर मी तुला या घरातून बाहेर काढीन. मी त्याच्याकडे पाहत विचारलं, तू मला या घरातून बाहेर काढशील? तो कोणतीही खंत न बाळगता म्हणाला, हो, बाहेर काढीन. हे शब्द माझ्या मनावर खोल जखम करून गेले. ज्या भावासोबत मी बालपण घालवलं होतं तोच आज मला माझ्या स्वतःच्या बाबांच्या घरातून बाहेर काढण्याची भाषा करत होता. बाबांच्या जाण्याचं दुःख, रोहितचा विश्वासघात, वैधव्याचं ओझं, वहिनींचा छळ आणि निलेशची उदासीनता या सगळ्यामुळे मी आधीच खूप खचले होते. त्या घरात मी इतक्या वेदना सहन केल्या होत्या की माझ्यात आता लढण्याची ताकद उरली नव्हती. माझ्या नावावर असलेली मालमत्ता
विकून मी वेगळं आयुष्य सुरू करू शकले असते, पण त्यावेळी मी स्वतःलाच इतकी असहाय्य समजू लागले होते की तसा विचारही करू शकत नव्हते. मला वाटू लागलं होतं की डोक्यावर एखाद्या पुरुषाचा आधार नसेल तर समाज मला जगू देणार नाही. मी पूर्णपणे तुटून गेले होते. मी रडत रडत निलेशला विनंती केली, मला या घरातून बाहेर काढू नकोस, मी कुठे जाईन. तो थंडपणे म्हणाला, मग सही कर. आणि अखेर परिस्थितीपुढे हतबल होऊन मला त्या कागदांवर सही करावी लागली. त्या क्षणी मला असं वाटलं की बाबांची आयुष्यभराची मेहनत, त्यांचं प्रेम आणि त्यांनी माझ्यासाठी जपलेलं सगळं काही एका क्षणात माझ्या हातातून निसटून गेलं. मी रडत राहिले, पण माझ्या हातात आता फक्त रिकामीपण उरलं होतं. मात्र त्या दिवशी निलेश आणि वहिनी खूप आनंदात होते, कारण त्यांचा हेतू पूर्ण झाला होता. त्या घटनेनंतर 2 दिवसांनी वहिनींनी त्यांच्या अनेक साड्या इस्त्री करण्यासाठी माझ्याकडे दिल्या. मी जवळजवळ 2 तास सतत इस्त्री करत होते. हात दुखू लागले होते, पाठही कडक झाली होती, पण थांबण्याची परवानगी मला नव्हती. मी त्यांच्या एका महागड्या साडीवर इस्त्री करत होते. तेवढ्यात अचानक काहीतरी बिघडलं. कदाचित विद्युत बिघाड झाला असावा. इस्त्रीतून धूर आणि ठिणग्या बाहेर पडू लागल्या. मी घाबरून मागे सरकले. काही कळायच्या आत धूर वाढू लागला. मी पटकन स्विच बंद केला. तेवढ्यात वहिनी तिथे आल्या. त्यांनी धूर पाहिला आणि संतापाने ओरडू लागल्या. मी इस्त्री बाजूला केली तेव्हा लक्षात आलं की त्यांची साडी जळाली होती. हे पाहताच त्या आणखी संतापल्या. इतक्या मोठ्याने ओरडू लागले की संपूर्ण घरात त्यांचा आवाज घुमू लागला. त्या ओरडत म्हणाल्या, तू माझी 10,000 रुपयांची साडी जाळलीस, इतकी महागडी साडी. त्यांनी लगेच दरवाजा मागे ठेवलेली काठी उचलली आणि माझ्यावर मारू लागल्या. मी रडत होते, विनवण्या करत होते, पण त्या थांबत नव्हत्या. त्या ओरडत होत्या, या घरातून निघून जा. आज नंतर तुझं तोंडही मला दिसू नये. इथून कायमची निघून जा. मला विश्वासच बसत नव्हता की त्या माझ्यावर हात उचलू शकतात. त्या मला सतत ढकलत राहिल्या आणि अखेर त्यांनी मला घराबाहेर ढकलून दिलं. मी तोल चावून बाहेर पडले आणि जमिनीवर कोसळले. त्यानंतर त्यांनी माझ्या तोंडावर दरवाजा बंद केला. जे घर कधी काळी माझं स्वतःचं होतं, त्याच घरातून आज मला बाहेर काढलं गेलं होतं. जणू माझं तिथे कधी अस्तित्वच नव्हतं. आता कुठे जावं, काय करावं याचा मला काहीच अंदाज उरला नव्हता. मी रस्त्यावर पडले होते. ऊन प्रखर होतं. लोक येत जात होते. वाहनांची वर्दळ सुरू होती. पण मी तिथेच पडून रडत होते. लोक फक्त बघत होते, तमाशा पाहत होते, पण मदतीसाठी कुणीही पुढे येत नव्हतं. सगळेजण आपापल्या आयुष्यात व्यस्त होते. माझे हातपाय थरथर होते. मी उठण्याचा प्रयत्न करायचे, पण पुन्हा खाली कोसळायचे. मनात सतत एकच विचार येत होता की कदाचित निलेश येईल, मला पुन्हा घरात घेऊन जाईल आणि सगळं पूर्वीसारखं होईल. पण तसं काहीच घडलं नाही. तेवढ्यात अचानक एक मोठा हॉर्न वाजला आणि मी दचकले. घाबरत घाबरत बाजूला सरकण्याचा प्रयत्न करू लागले. माझ्यासमोर एक मोठी आलिशान गाडी उभी होती. उन्हाच्या प्रकाशात ती चकाकत होती. अचानक गाडीचा दरवाजा उघडला आणि त्यातून 2 सुरक्षारक्षक खाली उतरले. ते सरळ माझ्याकडे येऊ लागले. मला वाटलं की हेही मला इथून हाकलून लावतील, माझा अपमान करतील, जसं आतापर्यंत सगळ्यांनी केलं होतं. मी स्वतःकडे पाहिलं. माझी अवस्था अतिशय वाईट झाली होती. कपडे विस्कटले होते. मी स्वतःला सावरायचा आणि उभं राहायचा प्रयत्न करत होते, पण अंगात ताकदच उरली नव्हती. तेवढ्यात गाडीतून आणखी एक व्यक्ती बाहेर आली. त्याचं व्यक्तिमत्व खूप प्रभावी होतं. त्यांनी अतिशय महागडे कपडे घातले होते. त्याने चष्मा नीट केला आणि माझ्याकडे चालत येऊ लागला. त्याला पाहून मी आणखी घाबरले. मनात विचार आला की हा देखील माझ्याशी वाईट वागणार तर नाही ना. पण तो अचानक माझ्या शेजारी गुडघ्यांवर बसला. मी आश्चर्यचकित झाले. एवढा मोठा माणूस इतक्या ऐटदार वेशातला माझ्यासमोर गुडघ्यावर का बसला होता. त्याने माझ्याकडे हात पुढे केला आणि म्हणाला, चल माझ्यासोबत चल. मी घाबरत विचारलं, तू कोण आहेस? मी तुला ओळखतही नाही. तो हलकासा हसला. त्याने चष्मा काढला आणि म्हणाला, तू मला ओळखत नाहीस? नीट पहा. मी त्याच्या डोळ्यांकडे बारकाईने पाहिलं. असं वाटत होतं जणू तो मला खूप आधीपासून ओळखत होता. पण तरीही मी म्हणाले, नाही, मी तुला ओळखत नाही. तू कोण आहेस? तो हसत म्हणाला, जेव्हा तू मला ओळखशील तेव्हा तुला समजेल की आपलं नातं काय आहे. मी आणखी गोंधळले. तो नेमकं काय म्हणत होता हेच मला समजत नव्हतं. मी पुन्हा विचारलं, तू कोण आहेस आणि या सगळ्या गोष्टी का बोलतो आहेस? तो थोडा पुढे झुकला आणि म्हणाला, ओळखलं नाहीस? मी आदित्य आहे. हे नाव ऐकताच माझ्या डोळ्यांसमोर जुन्या आठवणी तरळून गेल्या. फाटके कपडे घालणारा तो मुलगा, साधा निरागस चेहरा, आमच्या वस्तीची भिक्षा मागायला येणारा, ज्याच्याशी मी गप्पा मारायचे, ज्याला मी जेवायला द्यायचे. मी त्याच्याकडे पुन्हा बारकाईने पाहिलं. त्याने हलकसं मान डोलावली आणि म्हणाला, हो, मीच तो आदित्य. क्षणात माझ्या डोळ्यांसमोर अंधार दाटला आणि मी तिथेच बेशुद्ध पडले. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी एका सुंदर आणि प्रशस्त खोलीत होते. तिथे शांतता होती. मऊ बिछाना होता. आदित्य माझ्या शेजारी बसला होता. मी डोळे उघडल्याचं पाहून तो म्हणाला, तुला काही होणार नाही. आता तू पूर्णपणे सुरक्षित आहेस. मी उठण्याचा प्रयत्न करत विचारलं, हे सगळं काय आहे? मी इथे कसे आले? तो काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, ज्या दिवशी तुझ्या भावाने माझा अपमान करून मला हाकलून दिलं होतं त्याच दिवशी मी ठरवलं होतं की माझं आयुष्य बदलायचं. पण तू केलेली मदत मी कधीच विसरलो नाही. देवानेही माझी साथ दिली. मला काही चांगल्या लोकांचा आधार मिळाला.
मी खूप अभ्यास केला, खूप मेहनत घेतली आणि आज अनेक वर्षानंतर मी जिल्हाधिकारी झालो आहे. मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहिले, जणू एखादं स्वप्नच पाहत होते. तो पुढे म्हणाला, मी यशस्वी झाल्यानंतर तुला शोधायला आलो होतो, पण तेव्हा समजलं की तुझं लग्न झालं आहे, म्हणून मी तुला भेटलो नाही. मला तुझ्या आयुष्यात पुन्हा कोणताही त्रास निर्माण करायचा नव्हता. पण जेव्हा मला कळलं की तू विधवेचं दुःख सहन करते आहेस, तेव्हा मी स्वतःला थांबवू शकलो नाही. त्यानंतर मी त्याला सगळं सांगितलं. बाबांचं निधन, रोहितचा विश्वासघात, निलेशकडून मालमत्ता हिरावून घेणं, घरातील अपमान आणि माझ्यावर झालेले अन्याय. तो शांतपणे सगळं ऐकत राहिला. मग तो म्हणाला, तू खूप सहन केलं आहेस, पण आता तुझ्यासोबत आणखी काहीही चुकीचं होऊ देणार नाही. हे सांगून त्याने मला विश्रांती घ्यायला सांगितलं आणि तो बाहेर गेला. संध्याकाळी तो परत आला. त्याच्या हातात माझ्यासाठी काही सुंदर कपडे होते. मग तो माझ्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, स्वरा, तू माझ्याशी लग्न करशील का? मी काही क्षण शांत राहिले. तेव्हा तो हळू आवाजात म्हणाला, बघ ना, मला तू तेव्हापासूनच आवडतेस. आदित्य पुढे म्हणाला, मला आयुष्यात कधीच खऱ्या अर्थाने कुटुंबाचं सुख मिळालं नाही. पण खरं सांगायचं तर ज्या दिवसापासून तू माझ्या आयुष्यात आलीस, त्या दिवसापासून मी तुझ्यासोबत एका आनंदी संसाराचं स्वप्न पाहिलं होतं. आणि आज नियतीने मला पुन्हा एकदा ती संधी दिली आहे. कृपया माझं हे स्वप्न पूर्ण कर. त्याचे शब्द ऐकून मी काही क्षण शांत राहिले आणि मग त्याला होकार दिला. त्यानंतर आमचं लग्न अगदी साध्या पद्धतीने झालं. खूप वर्षांनंतर मला आयुष्यात शांतता आणि आनंद अनुभवायला मिळाला. एक काळ असा होता की मी स्वतःच घरात नोकरानीप्रमाणे काम करत होते, पण आज मी एका आलिशान घरात राहत होते. तिथे अनेक नोकरचाकर होते, 2-3 गाड्या होत्या आणि कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. एकदा आदित्य मला म्हणाला, तुझ्या भावाने तुझ्याकडून जे काही घेतलं आहे ते परत मिळवण्याचा विचारही करू नकोस. ते सगळं विसरून जा. त्या दुःखाला धरून बसू नकोस. माझ्याकडे जे काही आहे ते सगळं तुझंच आहे, त्यामुळे तुला कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही. मी आदित्यला म्हणाले, माझा भाऊ आणि वहिनी कदाचित असं समजत असतील की मी घरातून पळून गेले. हे ऐकताच आदित्य म्हणाला, मग आपण त्यांच्या घरी जाऊया. मी त्याला नकार दिला, पण तो ठामपणे म्हणाला, नाही, तू माझी पत्नी आहेस. तुझ्याबद्दल कुणीही चुकीचा विचार करेल हे मी सहन करणार नाही. त्यानंतर आम्ही गाडीत बसलो आणि निलेशच्या घरी गेलो. आदित्यने सुरक्षा रक्षकांना निलेशला बाहेर बोलवायला सांगितलं. निलेश बाहेर आला आणि आम्हाला पाहताच आश्चर्यचकित झाला. आदित्यने त्याला सगळं स्पष्टपणे सांगितलं. आमचं लग्न कसं झालं आणि वहिनींनी मला कसा त्रास देऊन घराबाहेर काढलं हेही त्याने सांगितलं. निलेश काही क्षण गोंधळून उभा राहिला. त्याची नजर आलिशान गाडीवर आणि सुरक्षा रक्षकांवर गेली. तो आश्चर्याने म्हणाला, म्हणजे तुम्ही माझ्या बहिणीशी लग्न केलं आहे? पण तुम्ही तर? आदित्य शांतपणे म्हणाला, हो, मी या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी आहे, पण कदाचित तू मला ओळखलं नाहीस. मी तोच मुलगा आहे ज्याला एकेकाळी तू ढकलून तुझ्या घराबाहेर हाकलून दिलं होतंस. हे ऐकताच निलेशच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्याला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. त्याच्या डोळ्यात प्रचंड लाज आणि पश्चाताप स्पष्ट दिसत होता, पण त्याच्याकडे बोलण्यासाठी शब्दच उरले नव्हते. त्यानंतर आम्ही तिथून परतलो. आदित्य माझी खूप काळजी घ्यायचा. मी आयुष्यात इतकं दुःख पाहिलं होतं की आता मिळालेलं सुख गमावण्याचीच मला भीती वाटू लागली होती. वेळ पुढे सरकत गेला आणि एक दिवस मला कळलं की मी आई होणार आहे. ही बातमी ऐकून माझं आणि आदित्यचं आयुष्य आनंदाने भरून गेलं. मी दररोज देवाचे आभार मानत होते. आदित्य तर आधीपेक्षाही जास्त माझी काळजी घेऊ लागला. त्याचं सगळं लक्ष माझ्यावरच असायचं. त्याने घरातील नोकरांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की मला कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. माझा 6वा महिना सुरू होता. एक दिवस दरवाजाची घंटी वाजली. मी दरवाजा उघडला आणि समोर पाहिलं तर निलेश उभा होता. ज्या भावाने माझ्याकडे पाठ फिरवली होती तो आज माझ्या दारात उभा होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. मी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले. मग तो हळू आवाजात म्हणाला, मी आत येऊ शकतो का? मी बाजूला झाले. मी त्याला दिवाणखान्यात बसवलं. तेवढ्यात आदित्यही तिथे आला. निलेशने त्याला पाहताच नजर खाली घातली. थरथरणाऱ्या हाताने त्याने पाण्याचा ग्लास उचलला, पण तो पाणीही पिऊ शकला नाही. अचानक तो रडू लागला आणि म्हणाला, स्वरा, मी पूर्णपणे उद्ध्वस्त झालो आहे. तुझ्या वहिनींनी फसवणूक करून माझी सगळी मालमत्ता त्यांच्या नावावर करून घेतली आणि नंतर मला घराबाहेर काढलं. तू जे सांगत होतीस ते खरं होतं. ती स्त्री विश्वासघातकी होती, पण त्यावेळी मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. तो पुढे म्हणाला, तिची नजर सुरुवातीपासूनच आपल्या मालमत्तेवर होती. म्हणूनच आधी तिने मला तिच्या बोलण्याच्या जाळ्यात अडकवलं आणि तुझ्या नावावर असलेली मालमत्ता माझ्या नावावर करून घ्यायला भाग पाडलं. आणि एकदा सगळं माझ्या नावावर आल्यानंतर तिने फसवणूक करून ते स्वतःच्या नावावर करून घेतलं. हे ऐकताच माझ्या मनातल्या जुन्या जखमा पुन्हा ठसठसू लागल्या. मी शांतपणे म्हणाले, मग आता तुझ्याकडे काहीच उरलं नाही म्हणून तुम्हाला माझी आठवण झाली का? हे ऐकताच निलेशने मान खाली घातली. तो म्हणाला, तू अगदी बरोबर बोलते आहेस. कदाचित मला इथे येण्याचा अधिकारही नाही, पण आता माझ्या पाठीशी उभं राहणारं कुणीच उरलेलं नाही. मग त्याने लाज आणि पश्चातापाने भरलेल्या नजरेने आदित्यकडे पाहिलं. हात जोडून तो म्हणाला, साहेब, एक काळ असा होता की
माझी बहीण तुम्हाला जेवायला द्यायची म्हणून मी त्या गरीब मुलाला मारहाण करून घराबाहेर हाकलून दिलं होतं. निलेश पुढे म्हणाला, मी तुम्हाला पोलिसांना बोलावून तुरुंगात टाकण्याची धमकीही दिली होती. त्यावेळी मी माझ्या अहंकारात अंधळा झालो होतो. पण आज नियतीचा खेळ पहा. ज्याला मी भिकारी समजून घरातून हाकलून दिलं होतं, आज त्याच्याच दारात मी स्वतः याचक बनून उभा आहे. हे बोलताच निलेश अचानक आदित्यच्या पायांशी झुकला आणि म्हणाला, साहेब, मी तुमच्याशी खूप वाईट वागलो होतो. तुम्हाला वाटलं तर तुम्हीही मला याच क्षणी घराबाहेर काढू शकता, पण आता माझ्यासाठी फक्त तुम्हीच एक आशा आहात. तुम्हीच मला माझं सगळं परत मिळवून देऊ शकता. आज मी तुमच्याकडे मदतीची याचना करतो. आदित्य शांतपणे म्हणाला, तुम्हाला माहिती आहे का, त्या दिवशी मी काहीही न बोलता तिथून निघून का गेलो होतो? कारण माझ्याकडे गमावण्यासारखं काहीच नव्हतं. ना पैसा, ना घर, ना ताकद. पण त्या दिवशी तुमच्या बहिणीने मला एक भाकरी दिली होती. खरं सांगायचं तर एखाद्या माणसाला पुढे जाण्यासाठी अन्नापेक्षाही अधिक गरज असते ती आपुलकीची आणि विश्वासाची. हे ऐकताच निलेशला अश्रू आवरले नाहीत. तो रडत म्हणाला, मला माफ करा. कदाचित मी तुमच्या मदतीसाठीही पात्र नाही. हे बोलून तो उठू लागला, पण आदित्यने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, जर आज मी तुमच्याशी सूड उगवला तर मग माझ्यात आणि तुमच्यात फरक तरी काय राहील? निलेश आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागला. आदित्य ठाम स्वरात म्हणाला, मी जिल्हाधिकारी आहे. कायद्याचा वापर माझ्या मनाप्रमाणे करू शकत नाही. पण तुमच्यासोबत अन्याय झाला असेल तर कायद्याचा योग्य वापर कसा करायचा हे मला चांगलं माहिती आहे. त्याने लगेच दूरध्वनी लावला. बराच वेळ चर्चा केली. त्यानंतर तो म्हणाला, उद्या सकाळीच सर्व नोंदी मागवण्यात येतील. प्रत्येक कागदपत्राची तपासणी होईल. विश्वास ठेव. जर फसवणूक झाली असेल तर दोषींना न्यायालयासमोर उत्तर द्यावंच लागेल. मग तो पुढे म्हणाला, निलेश, तुम्ही या घरात पाहुणे नाही आहात. हे घर तुमच्या बहिणीचं आहे. एकेकाळी तुम्ही मला तुमच्या घरातून हाकलून दिलं होतं, पण मी इतका क्षुद्र नाही की तुमच्या कठीण काळात तुम्हाला ठोकर मारेन. हे ऐकताच निलेश भावनांनी भरून गेला. तो रडत आदित्यच्या पायांवर कोसळला. आदित्यने त्याला लगेच उचललं आणि मिठी मारली. हे पाहून माझ्याही डोळ्यात अश्रू आले. मी मनात विचार करत होते की आदित्यचं मन किती विशाल आहे. माझ्या एका छोट्याशा चांगुलपणाचं त्याने 100 पट प्रेमाने उत्तर दिलं होतं. काही आठवड्यांतच संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू झाली. जुनी कागदपत्र काढण्यात आली. बँकेच्या नोंदी तपासण्यात आल्या. नोंदणी कार्यालयातून फाईल मागवण्यात आल्या. प्रत्येक कागदपत्र बारकाईने तपासलं जाऊ लागलं. हळूहळू सत्य बाहेर येऊ लागलं. अनेक कागदपत्रांवर निलेशच्या सह्या होत्या, पण त्याला सांगण्यात आलं होतं की ती बँक आणि कराशी संबंधित कागदपत्र आहेत. काही साक्षीदारांचे जबाबही समोर आले. बँक खात्यांमधील पैशांच्या व्यवहारांच्या नोंदीही मिळाल्या. आता वहिनींची घाबरगुंडी उडू लागली. पहिल्यांदाच त्यांना जाणवलं की त्यांनी अत्यंत चातुर्याने रचलेला डाव आता कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. एक दिवस चौकशी दरम्यान त्यांनी कबूल केलं की हे सर्व त्यांनी त्यांच्या नव्या प्रियकारासोबत मिळून केलं होतं. त्यानंतर आदित्य म्हणाला, आता या सर्व नोंदींच्या आधारे तुमच्या विरुद्धचा खटला न्यायालयात जाईल. हे ऐकताच त्यांच्या चेहऱ्याचा रंग फिकट पडला. त्यांच्या नव्या प्रियकराचीही अवस्था बिकट झाली होती. तो स्वतःला वाचवण्यासाठी सगळा दोष वहिनींवर टाकू लागला. तो म्हणाला, यांनीच मला या कटात ओढलं, मोठ्या फायद्याचं आमिष दाखवलं आणि मला फसवलं. याच लोभामुळे मी ही चूक केली. हे ऐकताच वहिनी पूर्णपणे खचून गेल्या. शेवटी त्यांनी स्वतःचे सर्व अपराध मान्य केले. निलेशलाही आता समजलं होतं की ज्या स्त्रीसाठी त्याने स्वतःच्या बहिणीवर अन्याय केला, त्याच स्त्रीने त्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं. प्रकरण न्यायालयात पोहोचलं. अनेक महिने सुनावणी सुरू राहिली. न्यायाधीशांनी सर्व कागदपत्र, साक्षीदारांचे जबाब आणि चौकशी अहवाल काळजीपूर्वक पाहिल्यानंतर अखेर निकाल जाहीर केला. न्यायालयाने मान्य केलं की मालमत्तेचं हस्तांतरण फसवणूक आणि चुकीची माहिती देऊन करण्यात आलं होतं. त्यामुळे ती नोंदणी आणि त्यासंबंधित सर्व कागदपत्र रद्द करण्यात येत आहेत. निकाल ऐकताच न्यायालयात शांतता पसरली. न्यायाधीशांनी आदेश दिला की मालमत्तेचा मालकी हक्क पुन्हा त्या व्यक्तीच्या नावावर करण्यात यावा, ज्याच्या नावावर ती मूळतः होती. हे ऐकताच निलेशच्या डोळ्यात अश्रू आले, कारण त्याला त्याचं घर पुन्हा मिळत होतं. सोबतच वहिनी आणि त्यांच्या प्रियकराविरुद्ध फसवणूक आणि कट रचल्याप्रकरणी स्वतंत्र फौजदारी खटले चालवण्याचे आदेशही देण्यात आले. न्यायालयाबाहेर पडताना निलेशची नजर माझ्यावर आणि आदित्यवर पडली. तो काही क्षण आमच्याकडे पाहत राहिला आणि मग हळूहळू आमच्याजवळ आला. भरलेल्या आवाजात तो म्हणाला, ज्या दिवशी मी तुला घराबाहेर काढलं होतं त्याच दिवशी नियतीने माझा निकाल लिहून ठेवला होता. आज जर तुम्ही दोघांनी माझा हात धरला नसता तर मी रस्त्यावर आलो असतो. त्याचे शब्द ऐकून माझेही डोळे
पाणवले. आदित्य शांतपणे म्हणाला, दादा, घर परत मिळालं आहे. आता नातेसंबंधही पुन्हा जुळवण्याचा प्रयत्न करा. हे ऐकताच निलेशने आम्हा दोघांना मिठी मारली. खरंच काळ खूप विचित्र असतो. कधी तो एखाद्या माणसाला 2 वेळच्या अन्नासाठी भटकायला लावतो, तर कधी त्याच माणसाला इतकं उंच स्थान देतो की तो इतरांचा आधार बनतो. आणि त्या दिवशी मला जाणवलं की न्याय फक्त न्यायालयातच मिळत नाही, कधी कधी आयुष्यही योग्य वेळी न्याय देतं. आज मी माझा मुलगा आणि आदित्यसोबत खूप आनंदी आहे. माझ्या आयुष्यातील त्या कठीण दिवसांकडे पुन्हा वळून पाहण्याची माझी इच्छा नाही. धन्यवाद.